आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुळशी तालुक्यामधील वळणे या गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। अल्पवयीन मतिमंद मुलीवर एका नराधमाने घरात जाऊन अत्याचार केल्याची दुर्दैवी घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे। अधिकच्या माहितीनुसार शंकर साबळे असे नराधमाचे नाव असून अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पौड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित मुलीच्या आईने पोलिसांमध्ये फिर्याद दिली। पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित मुलगी ही मतिमंद असून ती केवळ 15 वर्षांची आहे। ती आपल्या कुटुंबासह वळणे गावच्या वाडीमध्ये वास्तव्यास आहे। घटनेच्या वेळी नराधम आरोपी शंकर साबळे हा पीडित मुलीच्या घरी गेला तेव्हा त्याने घरात जाऊन त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली। यावेळी त्या मुलीने त्या नराधमाला विरोध केला तेव्हा त्या नराधमाने तिच्या गळ्यावर, पोटात तसेच पाठीवर बुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी तिला शिवीगाळ आणि दमदाटी सुद्धा करण्यात आली। आरोपी हा दारूच्या नशेमध्ये असल्याचेही पोलिसांनी सांगितले। आरोपीचे हे कृत्य उघडकीस आल्यावर संबंधित ग्रामस्थांनी आरोपीस मारहाण केली। शेवटी पौड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली जाते। या घटनेच्या निषेधार्थ सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने पौड तालुका मुळशी येथे मोर्चा काढण्यात आला। या मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करणाऱ्या शंकर साबळे या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी या मोर्चा दरम्यान करण्यात आली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।